नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। बुलेटिन में सबसे पहले बात करेंगे बीएमसी चुनाव की, जिसे लेकर राजनीतिक बयानबाजियां जारी है। चुनावी मैदान में उतरे बीजेपी, शिंदे गुट, कांग्रेस, शिवसेना, यूबीटी और मनसे नेताओं के अलावा अन्य लोगों के बीच आरोप प्रत्यारोप का दौर भी शुरू है। वहीं इस बीच हाल ही में शिंदे गुट में शामिल हुए प्रकाश महाजन ने उद्धव ठाकरे और राज ठाकरे पर जमकर तीखा हमला बोला। उन्होंने कहा, मुंबई की असली समस्याओं पर जवाब न देना पड़े, इसलिए मराठी मुद्दे को सामने लाया जा रहा है। उन्होंने कहा, इन नेताओं का मराठी लोगों से कोई सच्चा लगाव नहीं है। बाला साहेब भवन में हुई प्रेस कॉन्फ्रेंस में महाजन ने यूबीटी मनसे गठबंधन पर सवाल उठाते हुए कहा, 20 साल का विवाद 10 मिनट में कैसे खत्म हो गया। दोनों नेता केवल मुंबई, ठाणे, पुणे और नासिक तक ही अपनी राजनीति सीमित रखना चाहते हैं। साथ ही उन्होंने महायुति द्वारा मुंबई में किए गए कार्यों को भी गिनाया। आइए जानते हैं प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान प्रकाश महाजन ने और क्या कुछ कहा। संपादक असं राज ठाकरे म्हणले होते, त्या संजय राऊतला मुलाखत द्यायला राजसाहेब तयार कसे झाले? म्हणजे संजय राऊतला भिकारचोट म्हणले आणि हा महेश मांजरेकर त्याला भीती कशाची वाटते? हा तर मला वाटतं तो छोटा शकीलचा चांगला मित्र आहे. भीती तर आम्हाला त्यांच्यापासून वाटली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रद्रोही ज्या छोटा शकीलनं, दाऊद इब्राहिमनं 92चे बॉम्बस्फोट घडवले, त्यांचा हा मित्र, त्याला मुलाखत देताना राजसाहेबांना थोडासुद्धा महाराष्ट्राचा, मुंबईचा विचार नाही आला. माझ्या दृष्टीने ती खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मुलाखत कशी होती की प्रश्न त्यांचेच, विचारणारे तेच आणि उत्तरं त्यांचीच अशी होती. मला वाटतं मध्ये काहीतरी पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही लोकांनी उद्धव ठाकरेवर असा काही बॉम्ब टाकला की ते बिचारे बोलूच शकले नाही. या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो आणि आता ते म्हणजे याला इतके वैफल्यग्रस्त झालेले आहे आणि कुठल्याही अर्थाने आम्हाला सत्ता मिळवायची म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ हे लक्षावधी हिंदू, मी शिवसैनिक म्हणत नाही, लक्षावधी हिंदूंना एक तीर्थक्षेत्र आहे, त्याची तुम्ही चावडी करून टाकली सत्तेसाठी. चावडीचा अर्थ आजकाल, चावड्या आता खेडेगावात राहिल्याच नाहीत, पण एखादी भांडण चावडीवर येतं, त्या पद्धतीनं तुम्ही तिचा वापर केला. हे सत्तेसाठी तुम्ही काय, कोणत्या थराला चाललात कळण्याच्या पलीकडे. मी यांच्याकडे हिंदुत्वाचा नेता म्हणून पाहत होतो, ते हिंदुत्व कुठं गेले यांचं? चंदू मामा मागं ढकलले, रशीद मामाला जवळ आणलं, केवळ मतासाठी चाललंय. मग तो काही इंटरव्ह्यू फार पाणी म्हणजे काय, सगळा तयार केलेलाच इंटरव्ह्यू होता आणि त्या इंटरव्ह्यूतून फार काही महाराष्ट्राला मिळालं असं काहीच नाही. म्हणजे लोक जुन्या काळी मूल नाही झाल्यावर ते पुत्र कामिष्टी करायची, तसं बऱ्याच दिवसात महानगरपालिकेची सत्ता नाही मिळाली, ते महानगरपालिका कामिष्टी नावाचा यज्ञ 2 भावांनी मिळून केला की आम्हाला याची सत्ता मिळाली पाहिजे. आणि ती सत्ता त्यांना मराठी माणसाचा आहे, त्याने काय मुखवटा आहे, ही सत्ता त्यांना राबवायची आहे. त्यांना काही मराठी माणसाची काळजी आहे असं कधी दिसलंच नाही ना. म्हणून तो काही इंटरव्ह्यू मी काही फार पाहिला असतली मला काही ते वाटलं नाही. आज तसंच झालं ना, सगळं ठरवून झालेलं आहे. ते अचानक तुम्ही दुसरे पत्रकार बोलवा, तुम्हाला बोलवा, कारण यांचे इंटरव्ह्यू दुसरा कोण घेणार? याच्या अगोदर एक 3 वर्षापूर्वी झाला होता, काय त्याच्यातून निघालं? 3 वर्षापूर्वी जे प्रश्न होते त्यात फार बदल नाही झालेला. त्यावेळेस खाजवायचा प्रश्न पडला होता, आज भाऊ असल्यामुळं दुसरा वेगळा प्रश्न पडला. मला या पत्रकार परिषदेनिमित्त त्या 2 भावाला काही प्रश्न विचारायचे. सत्ता त्यांची येणार नाही हे 100%. भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती अभेद्य आहे. देवाभाऊ आणि एकनाथजी शिंदे यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. मला फक्त एका प्रश्नाचे यांनी उत्तर द्यावं की मराठी हे करतात, तर मराठीसाठी यांनी काय केलं असं? मराठीची तुमची जी काही तुम्ही जो मुखवटा घातला आहे, तर तुम्ही सरळ सांगा ना आम्हाला सत्ता पाहिजे म्हणून.
आज राज ठाकरे उद्धव ठाकरेवर सोबत जाऊन आनंदी नाही आहेत. राज ठाकरेचं पहिलं प्रेम तर देवेंद्र फडणवीस आहे, पण ते काही झालं नाही. नाविलाजाने ते आज उद्धव ठाकरे बरोबर आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण खिळखिळी झाली आहे. आज तुम्हाला 227 पैकी 52 जागा दिल्या. आज लोक बाहेर का पडतात मनसेतून? कारण त्यांना लढवायला जागाच नाही. म्हणजे तुम्ही 52 जागा घेतल्यावर लढतील कुठे लोक? त्याच्यामुळं हे जे सगळं चाललंय ती मुंबईची सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची आहे, दुसरं काही नाही. संतोष धुरी बोलला, आम्ही न बोलता बाहेर पडलो. एक ठराविक वर्तुळ आहे जे राजसाहेबांच्या जवळ कुणाला जाऊ देत नाही. त्याच्यातून हे सगळा प्रकार घडलेला आहे. पण मला वाटतं की हे जे सगळं चाललेलं आहे ते मराठी माणसाच्या भावनेला हात घालण्याचं काम चालू आहे. पण काही गोष्टी तुम्ही आरोप करताना मला म्हणजे राज ठाकरेंच्या विषयी वाईट वाटलं, कारण मी त्यांच्यासोबत काम केलं. मला सांगा तुम्ही काय आरोप करता? त्याला काहीतरी आधार आहे. 50 खोके, त्याचं लगेच कॅल्क्युलेशन मांडलं 2000 कोटी. 50 खोके मला माहीत, 50 खोकेचं मला माहीत नाही. पण एकनाथजी शिंदेने एक खोकं मात्र उद्धव ठाकरेंनी दिले. ते उद्धव ठाकरे नाही म्हणा माझ्यासमोर. शिवसेना पक्षाजवळ असलेले 50 कोटी एक रकमेनं उद्धव ठाकरे दिले, त्यांनी नाही म्हणून सांगावं. एक खोकं मला माहिती, बाकी त्यांना काय माहीत असलं माहिती. काय म्हणजे मला हे कळत नाही की हे जसं एक जनावरांच्या बाजारात लोक दलाली करतात ना, त्यांना गोदानसुद्धा व्यवहार वाटतो. सगळे काय तुमचा विषयच पैशाशी, दुसरा विषयच नाही तुमचा. त्याच्यामुळे लोक पैशावर फक्त देत तुम्ही म्हणू शकता ना. तुम्ही आरोप कुणावर करताय? हा एक माणूस उठतो, तो गुजरातला जातो, त्याच्या मागं 50 लोकप्रतिनिधी जात आहेत. ते त्याच्या जातीचे नाहीत, धर्माचे नाहीत किंवा नातेवाईक नाही आहेत. हा विचार करण्यासारखा तुमच्या समोरचा प्रश्न आहे की लोक उठून जातात कसे? कोणचा विश्वास त्या माणसाने दिलाय? आज तुम्ही त्याला अशा पद्धतीनं बदनाम करताय. मला सांगा, शरद पवारनं त्यांच्या आत्मचरित्रात यांच्याविषयी काय लिहिलेलं आहे? या 2.5 वर्षाच्या कालखंडात मंत्रालयात न गेलेला मुख्यमंत्री, आणि तेच सर्टिफिकेट शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना दिले की 2.5 वर्षात यांनी काय काम केलं.